जय श्रीराम मित्रांनो, आज आपण आपल्या डेली लाईफवरती ब्लॉग अपलोड करणार आहे आणि लास्ट ब्लॉगला पण तुम्ही खूप जास्त प्रेम दिले, त्याच्यासाठी मनापासून धन्यवाद. आज आपण आपल्या डेली रुटीनवरतीच ब्लॉग बनवणार आहे, काही डिफरंट वगैरे नाही बनवणार आहे, लाईक कुठे फिरायला वगैरे नाही जाणार आहे. बट आपण होल डेमध्ये काय करतो ते फक्त आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता जस्ट मी उठलेलो आहे, एकच मिनिट बघू शकता. आपले श्रीकांतचा फोन आलेला आहे, काय म्हणतो बघू. हॅलो हॅलो, हा बोल ना श्रीकांत. अरे बरं, अभ्यास करायला कधी जायचे? अरे हा, आज अभ्यास करायला जायचं होतं ना. हा, मी तुला एक 10 मिनिटात कॉल करून सांगतो. बरं ठीक आहे, चालतंय सांग. हा हा, हो ठेवू? वेट करू नकोस. हा हो हो, हा, ठेव. हा बाय बाय. तर आता ऑलमोस्ट 1 वाजलेत. 1 वाजता आपली मॉर्निंग झालेली आहे. बघू शकता तुम्ही रूमची अजून काय हालत आहे, आवरलेलं काही सुद्धा आवरलेलं नाही. आता आपलं आवरून झालेलं आहे, आंघोळ वगैरे सगळं मस्तपैकी आवरलेलं आहे. आपण रूम पण आवरलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर आता आपण जाणार आहे भूमिकाकडे. तिचा कॉल आला होता मला स्टडीसाठी. सो आपण श्रीकांतला कॉल करूया, बघूया तो येतोय का. श्रीकांत ओके. तर मित्रांनो, श्रीकांत तर काय फोन उचलत नाहीये, तर त्याचा येईल थोड्या वेळानंतर फोन आपल्याला, तेव्हा आपण बोलू त्याला. तर आता आपलं मस्त आवरून झालेलं आहे. श्रीकांतचा फोन आलेला आहे, बघू काय म्हणतोय. हॅलो, अरे येतोयस ना तू? नाही लागा, जमत नाही जरा, हे झाले रे, मूळ झाले. चला बघूयात आपण काय करतायत घरचे आपले. आपली आईच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आपल्या गाडीत चावी. आता आपण चाललेलो आहे भूमिकाच्या घरी. चला तिच्या घरी जाऊन भेटूयात. मित्रांनो, आता आपण आलो आहे भूमिकाच्या घरी. चला बघूयात कुठे भूमिका मॅडम आपल्या. हे इथं अभ्यास करत बसले. ही आपली ऋतुजा, ही आपली भूमी. तिसरी कुठे? हा असता बारीली. तर हे लोक अभ्यास करतायत. अभ्यासाच्या नावाखाली नुसतं लिखाण करतायत, दुसरं काही नाही. मार्कासाठी एवढं सगळं चालू आहे मित्रांनो. आपल्या श्रीकांतचा फोन आलेला आहे, काय म्हणतो भाऊ. हॅलो, हा ब्लॉगिंग झाले असले तरी विचारू का? स्वीट बोला की. गोडसे वस्ती सामान दोस्ती लिहिले तीच. हा ते तिथूनच. आलो आलो, 1 मिनिट. हा पॅरलल. हा आलो घ्यायला तुला. ये देखो, जा रहा हूं. जिओच्या फोनवर लॉगिंग करते. चलो. हॅलो, हा बोल. तिथनं लगेच वळायचं नाही, तर मग हा लेफ्ट मारायचं, लेफ्ट. लगेच लेफ्ट मारायचं काय? हा. तर मित्रांनो, आपले श्रीकांत भाई आलेले आहेत. लावा गाडी श्रीकांत भाई इकडे. चलो, तर आता मस्तपैकी आपला ग्रुप स्टडी स्टार्ट करूया. मग आम्ही खोटा अभ्यास नाही करत. चलो, मस्त इथं अभ्यासाचं वातावरण झालेलं आहे. आता सगळे मिळून अभ्यास करणार आहे आम्ही. मित्रांनो, आता आम्ही अभ्यास करणार आहे सगळे मिळून. ओ माय गॉड, श्रीकांत भैया. ओ माय गॉड, वाटत नाही बघून, पण करणार आहे. तोंडावर जाऊ नका. मारील मी. गुड्डू भैया कुठे डेटवर चाललाय काय? पडेल बरं का पुस्तकाला. काय बोलला.
पूरग्रस्तांना अन्न देतात. पूरग्रस्त या ठिकाणी अन्नदान करतानाचा एकदम महत्वाचा असा क्षण. यांची भांडणं चालू आहेत, काय लिहायचं त्याच्यावर. ही आमचे माकडी मंदडून आले गावभर. बबे कुठे आहे? बबे ही दुसरी माकडी अभ्यास कर. चालू आहे काय. शैतानी दिमाग. फट गया असाइनमेंट, फट गया. मेरा असाइनमेंट फाड़ दिया गाइस. कशी हसती, मनापासून आनंद झालाय, मनापासून. काय असलं बोलली. ब्लॉग असतं. तुला ऐकायला आलं. बोलाय नाही आलं ती जाऊ दे. आता आधी 12वी पास माझं काय नाही, माझं ठरलंय. आणि मित्रांनो, मी मला 12वी पास व्हायच्या टिप्स देताना सरांशी गोड राहायचं. बाकी टिप्स तुम्हाला हम्म. मिळून दुसऱ्या व्हिडिओ. थँक्स फॉर वॉचिंग. तर मित्रांनो, आता आपण कंटिन्यू ऑलमोस्ट 3 तास झाला अभ्यास करतोय आणि खूप कंटाळा आलाय, एकदम झोप लागलेली. 2 तास 59 मिनिटं संस्कारने खूप अभ्यास केलाय. नाही मित्रांनो, आपण खरंच 3 तास सलग अभ्यास केलेला आहे. ऑलमोस्ट मित्रांनो 5:15 वाजले मित्रांनो. हा बा चालू केलं. इथून चालू केलं तर लिहायला. थांबा, आता ती वही लिहून ही वही पूर्ण केलेली आहे आम्ही लिहून. बघा ही बी केलंय त्यानंच. अक्षर कसं आहे, क्वालिटी नाही. DM फॉर पेड प्रमोशन. होय. तर खूप कंटाळा आलेला आहे मित्रांनो. आता थोडस आपण फिरायला जाऊया. ही आमची कामवाली बाई तुम्ही बघू शकता. चलो चला, आता आपण थोडस बाहेर जाऊया फिरायला. कंटेंट ही कंटेंट आहे. कंटेंट ही कंटेंट हे. लुटलो. आता आम्ही चाललेलो आहे ऊस आणायला. ऋतीला ऊस खवाड होता, त्याच्यामुळं आम्ही दोघं आता ऊस आणायला चाललेलो आहे. चला ऊस कुठं भेटतोय पाहूयात आपण जरा. तर आता श्रीकांत भाई आमची विली करणार आहेत. आणि याच्यामुळे गाडी देत नाही आम्ही. नीट चालव. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेलो आहे ऊस आणायला चाललोय. बघू आता ऊस कुठे भेटतोय. मला दाखवतो. ऊसाची रॉबरी करायला जाणार आहे आता. तर मित्रांनो, इथं कारखाना आहे ऊसाचा आणि आता आपण इथून थोडस ऊस घेऊन जाणार आहे खायला आपल्याला. आपल्या इथं ऊसाचा कारखाना असल्यामुळे मित्रांनो आपल्याला ऊसाची कमतरता नाहीये. बारीक घेतला उतर लाव गाडीत. तर ऊसाची रॉबरी करतोय मित्रांनो आम्ही. हळू. अरे त्या काकाने आम्हाला पाहिलेलं आहे मित्रांनो. वा. तर आम्ही आता ऊस घेऊन चाललेलो आहे मित्रांनो. रॉबरी सक्सेसफुल झालेली. बघाओ गाडी, बघाओ गाडी, बघाओ. तर मित्रांनो, फायनली अपाट परिश्रमानंतर आम्ही ऊस घेऊन आलेलो आहे. तर चला यांना देऊयात ऊस. कुठे गेले ते? तर हे आम्हाला सोडून एकटे काहीतरी खायला आलेले तिकडं. इथं भूमिका चहा बनवत आहे, पाहू शकता तुम्ही.
अच्छा कॉफी बनवत आहे तेच ते. ही तिची मोठी बहीण आणि हा ऋतूसाठी आणलेला ऊस. आपल्या भूमी दिदीने आपल्याला कॉफी बनवून दिलेली आहे. आता मस्त बाई कॉफी पिऊयात आपण. श्रीकांत तुला कॉफी नाही भेटली? कुठे लपवून ठेवलीस दाखव जरा. संगीत मॅच करते तुझ्या लाईफला. आता आपण चाललेलो आहे. आपला स्टडी वगैरे सगळं झालेलं आहे. आपल्या पाठनं बघू शकता तिकडं. चला येऊ का मित्रांनो? बाय बाय. बाय बाय तरी करा की. ते बी सांगावं लागतंय. आता आपण गावात चाललेलो आहे अकलूज मध्ये. अकलूज मध्ये बघू आता कुठं जायचं काय करायचं. आपल्या तर मित्रांनो आपली ऋतुजा चालली आहे घरी एकदम पॅक होऊन. जसं की हिला कोणीतरी उचलूनच घेऊन जाणार आहे असं पॅक होऊन चालली. बघू शकता तुम्ही. तर मला अचानक आठवलं की आपल्याला आता काकूंकडे जायचंय. लाईक माझ्या मम्मीचे फ्रेंड आहेत त्यांच्याकडे जायचंय. त्यांनी मला बोलवलं होतं. सो आता आपण तिकडे चाललेलो आहे. तर इथं ऋतुजाला पाहू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी काकूंच्या घरी आलेलो आहे. तर बघूयात काय काम आहे काकूंचं. चला. आता आपलं इथलं काम झालेलं आहे आणि आता आपण चाललेलो आहे गावात फिरायला. तर चला तुम्हाला दाखवतो आम्ही कुठं कुठं फिरत बसतोय ते. या ठिकाणी ट्रेंड्स पाशी थांबलो होतो आपण आणि अचानक म्हटलं चला वेदन भाई यांना पण घेऊन जाऊ फिरायला. तर बघूयात वेदन भाई येत आहेत का. त्यांना फोन लावलेला आहे आपण. फोन लागलेला आहे. आता आपण इथं ट्रेंड्स पाशी थांबलेलो आहे. तर मित्रांनो हा महर्षी चौक आहे आमच्या अकलूजचा. आता इथून आपण चाललेलो आहे सदुभाऊ चौकात. हे आहे आमच्या अकलूजचं एसटी स्टँड. चला तुम्हाला एसटी स्टँड दाखवतो. हे एसटी स्टँड तुम्ही बघू शकता मित्रांनो. सरळ जाऊ. खूप मोठा असा आमच्या अकलूजचं एसटी स्टँड आहे. भव्य दिव्य आहे. इकडं स्टँडची दुसरी बाजू आहे. असे लोक आमच्याकडे असे बघत आहेत जसं की आम्ही काहीतरी जगा वेगळेच करतोय. आता आपण आलेलो आहे 7 नेशन कॅफे पाशी. तुम्ही कॅफे बघू शकता. तर हे आपल्या मनोजच्या चुलत भावाचं कॅफे आहे. सर्वांत बेस्ट कॅफे मला हेच वाटतं आणि आम्ही इथेच असतो नेहमी. जय श्रीराम. ते आपले अमर भैया वाचल्यामुळे मी बनवतो. ओके ओके. तर अमर भैया यांचं काम चालू आहे सध्या. आपण जाऊयात बाहेर. चलो येऊ का. वरती सेलिब्रेशन हॉल आहे. आपण तो नेक्स्ट पण कधीतरी एखाद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवू नक्कीच. आता आपण परत चाललेलो आहे. कुठं चाललेलो आहे माहित नाही नक्की बट चाललेलो. चलो. आता आपण अरे रॉंग साईडने कशाला घेतोय बाळा. त्याच्यामुळे सांगतो मित्रांनो रॉंग साईडून गाड्या घेत जाऊ नका. हे आमचे हेवी ड्रायव्हर आहेत त्याच्यामुळे ह्यांचं काय भरोसा नाही. तर मित्रांनो हे आहे आमचं कॉलेज. शाळा कॉलेज काही म्हणू शकता तुम्ही. सदाशिवराव माने विद्यालय अकलूज. आणि हा आमचा मित्र आहे शिवड्या. शिव शिव चहा प्यायचा भाऊ. नको भाऊ चहा नको. मग काय म्हणतात इथंच आहे आम्ही. कुठे असणार आहे. हा ब्लॉग चालू आहे रे. तर मित्रांनो आता आपण इथं समाईपाशी आलेलो आहे वडापाव खायला. तर 1 नंबर वडापाव असतो इथला. आम्ही दरवेळेस इथंच खातो. तर शिवभैया 1 प्लेट. हा नाही नको भैया. तर आता वडापाव खाऊयात चला. तर शिवभैया आपले. शिवभैया येऊ का नक्की. नाही हो शिवभैया ये नहीं लिया जाएगा ब्रो. चलो चला येऊ का शिवभैया. शिवभैयाला बाय बोलूयात आपण आणि जाऊया आता. चलो चला. आता आपला मित्रांनो वडापाव खाऊन झालेला आहे. आता आपण घरी चाललेलो आहे. घरी कन्फर्म नाहीये कुठे चाललोय पण नक्की चाललोय.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे श्रीराम थिएटर मध्ये. हे आहे श्रीराम थिएटर, भव्य असं आमच्या अकलूज मधलं एकुलतं एक थिएटर. मित्रांनो फायनली आता आपण घरी चाललेलो आहे. आता श्रीकांतची गाडी इथं लावलेली होती, तुम्हाला दिसणार नाही, आता पूर्ण अंधार झालेला आहे. तर आता श्रीकांत त्याची गाडी घ्यायला आलेला आहे. तो त्याची गाडी घेऊन जाईल घरी आणि आपण आपल्या घरी जाऊयात. आता आईच्या थोडेसे शिव्या खायचे, दुसरं नाही का. चलो जाऊयात. श्रीकांत भैयांना बाय बोलून जाऊयात. दिसतायत का श्रीकांत भैया? श्रीकांत भैया बाय बोला. बाय बाय. चलो चला आपण पण निघूयात आता. अंधार झालेला आहे भरपूर. तर मित्रांनो आता आपण घरी आलेलो आहे आणि आपली आई आपल्याला बाहेरच भेटली. म्हणजे काय सांगू तुम्हाला, आता असं कोइन्सिडेंस म्हणू शकता तुम्ही, नाही का. आणि फायनली आता आपण घरी आलेलो आहे. होल डे स्टडी करून बरं वाटतंय जरा मनाला पण. आणि आता आपला भाऊ इथं काय, फायनली आपण घरी आलेलो आहे, बरं वाटतंय जरा. मोये मोये. तर मित्रांनो आता फ्रेश वगैरे होऊयात आपण. फायनली आता आपण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि मी आता व्हिडिओ एडिट करायला बसणार आहे. तर चला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. बाय, जय श्रीराम.